मुघलांनी भारतावर 300 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. बाबर, अकबर, शहाजहान ते कुतुबशहा जफरपर्यंत कितीतरी जणांनी दिल्लीच्या गादीवरून राज्य केलं. मुघल भारतात का आले आणि मुघलांनी भारतात आपले साम्राज्य कसे स्थापित केले? राजपूत आणि मराठे असूनसुद्धा मुघलांनी एवढ्या मोठ्या काळापर्यंत भारतावर कसे राज्य केले? नेमकी मुघलांच्या इतिहासाची खरी गोष्ट आहे तरी काय? याबद्दल जरा डिटेल्समध्ये आपण आज समजून घेऊयात. जर बाबर भारतात आला नसता तर मुघल साम्राज्याची स्थापना भारतात झाली नसती. बाबरचे खरे नाव झेहरुद्दीन मोहम्मद. त्याचा जन्म 14 फेब्रुवारी 1483 फरजानामध्ये झाला. केवळ 12 वर्षाच्या वयातच बाबर फरजानाची राजगादी सांभाळू लागला. ही गोष्ट बाबरच्या जवळच्या लोकांना खटकणारी होती आणि त्यांनी बाबरला पदावरून काढून टाकण्यासाठी षडयंत्र बनवायला सुरुवात केली. बाबरला फरजाना आणि समरकंदमधून काढून टाकले. कित्येक वर्षानंतर 1504 बाबरने अफगाणिस्तानची राजधानी काबूलला जिंकून घेतलं आणि आपली सत्ता स्थापित केली. पण बाबरचं फक्त यावरच समाधान होणार नव्हतं. त्याला आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचा होता आणि यासाठी पैशाची गरज आहे हे तो जाणून होता. त्यावेळी सगळ्यात जास्त धन भारताकडे होतं. भारताला जगात त्यावेळी सोने की चिडिया म्हणून ओळखलं जायचं. नंतर सन 1525 बाबरने भारतात येण्याची योजना आखण्यास सुरुवात केली. भारताला गुलाम बनवणं आणि आपलं साम्राज्य स्थापन करण्याच्या उद्देशाने तो भारताच्या दिशेने वळला. त्यावेळी भारतात लोधी वंशाच्या इब्राहिम लोधीचं राज्य होतं. याशिवाय राजस्थानात राजपूतांचं राज्य होतं. 15 डिसेंबर 1525 बाबरने सिंधू नदी पार केली. त्यावेळी बाबरजवळ फक्त 12,000 सैनिक होते. सिंधू नदीला पार करताच बाबरने पंजाब प्रांताला जिंकायला सुरुवात केली. बाबरजवळ दमदार आर्मीसोबतच तोफखाने आणि बारूदसुद्धा होते. बॅटल ऑफ पानिपत म्हणजेच पानिपतचे पहिले युद्ध हे पहिले युद्ध होते ज्यात बारूदचा वापर केला गेला होता. बाबरला युद्धाचे चांगले ज्ञान होते आणि युद्धाची स्ट्रॅटजीसुद्धा त्याला माहीत होती. तेच दुसऱ्या बाजूला इब्राहिम लोधीजवळ 1 लाख सैन्याची मोठी फौज होती. यात हत्ती, घोडे, बैलगाडी सगळं होतं. एवढ्या मोठ्या सेनेला पाहून देखील बाबर जराही घाबरला नाही. तो खूप बहादूर योद्धा म्हणून ओळखला जात होता. बाबरने इब्राहिम लोधीला युद्धासाठी आव्हान दिलं. समोर मोठी सेना पाहून बाबरच्या सैन्यातील काही लोकांनी बाबरला परत जाण्याची सूचना दिली, पण बाबरने त्यास साफ नकार दिला. आता दिल्ली जिंकल्याशिवाय परत जायचं नाही या मतावर बाबर ठाम राहिला. बाबर सैन्याची रचना बड्या चालाकीने करायचा, तर दुसऱ्या बाजूला इब्राहिम लोधीची 1 लाख सेना उभी झाली. दोन्ही सेना पहिला अटॅक कोण करणार याची वाट पाहू लागल्या. बाबर जाणून होता की पहिला अटॅक आपण केला तर युद्धात हारण्याचे चान्सेस जास्त आहेत. 19 एप्रिल 1526 रात्री बाबर आपल्या सैन्याच्या एका छोट्या तुकडीला लोधीच्या कॅम्पमध्ये पाठवतो. जसे काही सैनिक कॅम्पजवळ पोहोचले तसे लोधीच्या सेनेने त्यांच्यावर हमला केला. बाबरचे काही सैनिक परत निघून गेले तर काहींचा मृत्यू झाला. यामुळे लोधी खुश झाला आणि विचार करू लागला की बाबरच्या सेनेला हरवणे खूप सोपी गोष्ट आहे. पण खरं तर बाबरने फक्त मासा पकडण्यासाठी दाना फेकला होता. 21 एप्रिल 1526 सकाळी लोधीच्या सेनेने बाबरच्या सेनेवर अटॅक केला. लोधीची सेना बाबरच्या सेनेने बनवलेल्या खाईत पडली. त्यातून वर निघण्यासाठी त्यांना जेवढा वेळ लागला त्या वेळेत बाबरने तोफ लावण्याचे आदेश दिले. लोधीने सगळ्यात समोर 300 हत्ती उभे केले होते. त्याला वाटत होतं की हत्ती समोरच्या सेनेला लवकरच जमीनदोस्त करतील, पण घडलं सगळं उलटच. तोफखान्यांच्या आवाजाने हत्तीचे संतुलन बिघडले आणि आपल्याच सेनेचे नुकसान करायला त्यांनी सुरुवात केली. आपल्या सेनेतील सैनिकांना हत्तींनी तुडवून मारले. काहीच वेळात बाबरची सेना इब्राहिम लोधीला भारी पडू लागली. काही तासांपर्यंत युद्ध चालू राहिलं आणि लोधी मारला गेला. या युद्धानंतर बाबरला चांगले धन मिळाले. इतिहासकारांच्या मते बाबरने जिंकलेले सगळे धन जनतेमध्ये वाटले आणि त्यानंतर जनतेने खुश होऊन कलंदर नावाची उपाधी बाबरला दिली. सन 1526 वयाच्या 43व्या वर्षी बाबरने दिल्लीमध्ये मुघल सल्तनतीची स्थापना केली. लोधीला हरवल्यानंतर राजपूतांनी बाबरला विरोध केला. पानिपतच्या लढाईनंतर बाबरने 3 मोठ्या लढाया लढल्या. बॅटल ऑफ खानवा, बॅटल ऑफ चंदेरी आणि बॅटल ऑफ घाघरा या सगळ्या लढाईत बाबरने विजय मिळवला. पण 26 डिसेंबर 1530 बाबरचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर बाबरला त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार काबूलमध्ये दफन करण्यात आलं. तिथे बाग ए बाबर नावाचा मकबरा आजही आपल्याला पाहायला मिळतो.